श्री शिवलीलामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरुनाथांना आणि भगवान श्री सदाशिवास नमस्कार असो. मस्तकावर चंद्रमा धारण करणाऱ्या, पार्वतीचा पती असलेल्या, नागांच्या भूषणाने नटलेल्या, सप्तरंगी सूर्यकिरणाप्रमाणे नेत्र असलेल्या, हे रमा माधवास प्रिय असलेल्या शिवशंभुनाथा, तुझी लीला अगम्य आहे. कोटी सूर्याचे तेज असलेल्या, जो अमर्याद आहे अशा विश्वव्यापका, शिवभूत गणांच्या नायका, हे अनंता, हे अमृतेश्वरा, तो श्रेष्ठ आहेस. तो परम आनंद देणारा, पंचमुखाचा 15 नेत्र असलेला आणि दुधासारखा धवल असलेल्या, हे परम मंगल परमात्म्या, तुला वंदन असो. हे मंद स्मित करणाऱ्या देवा, तूच माझ्या मुखातून या ग्रंथाच्या मागील 6व्या अध्यायात जे सिमिंतिनीचे आख्यान वदविलेस, या श्रीधराच्या मुखाचे निमित्त करून तूच तुझ्या लीलांचे वर्णन करीत आहेस. याच पुत्र सुताच्या द्वारे तुझी ही पुराण कथा समस्त श्रोत्यांना सांगत आहेस. हे स्तवन ऐकून तो शिवगोपाळ पुढील कथेचे निवेदन करू लागला. त्यांनी सांगायला सुरुवात केली की विदर्भ नावाच्या एका नगरीत वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्र संपन्न होता. त्याचा एक मित्र होता, त्याचे नाव सारस्वत. वेदमित्रास एक मुलगा होता, त्याचे नाव होते सुमेधा. तसेच सारस्वतासही एक पुत्र होता, त्याचे नाव होते सोमवंत. ते दोघेही विप्रकुमार, एकमेकांचे मित्र आणि सहाध्यायी होते. त्या दोघांना दशग्रंथाचे ज्ञान तर होतेच, तसेच त्यांना अनेक पुराणेही मुखोद्गत होती. त्यांना संहिता, पद, क्रम, आरण्यक, ब्राह्मण, छंद, निगूढ, शिक्षा, भविष्य, कल्प, व्याकरण आणि निरुक्त असे सर्व ग्रंथ ज्ञात होते. अशा प्रकारे जेव्हा हा सारा अभ्यास करताना ते दोघे 16 वर्षाचे झाले, तेव्हा त्यांच्या पित्यांनी त्यांना तुम्ही नगरीच्या राजाची जाऊन भेट घ्या असे सुचवले. दोघांचेही वडील त्यांना म्हणाले की तुम्ही नगरीच्या राजाकडे जा, त्याला तुमचे ज्ञान, गुण, कला दाखवा. त्या गुणग्राही राजाकडून धन सन्मान मिळवून या. मग आम्ही चांगल्या सुंदर मुली पाहून तुमचे विवाह करून देऊ. पित्याच्या सल्ल्यानुसार ते कुमार विदर्भ नगरीच्या राजाकडे गेले आणि त्यांनी राजासमोर आपले ज्ञान, कला, गुण हे दाखवले. त्या दोन्ही मुलांचे ज्ञान आणि कला निपुणता पाहून राजा खुश झाला. पण तो त्यांना असे म्हणाला की मी तुम्हास एक गोष्ट करायला सांगतो, त्यानुसार तुम्ही करा. हे पहा, नैषद देशाची राणी सिमिंतिनी ही नेहमी शिव पार्वती मानून दाम्पत्याचे पूजन करून त्यांना धन देते. तुम्ही दोघांनी स्त्री पुरुष अशी रूपे घेऊन तिच्याकडे दाम्पत्य म्हणून भोजनास जावे. ती तुमचे पूजन करील, तुम्हास धन देईल, ते तुम्ही जाऊन घेऊन या. मग मी पण तुम्हास तुमच्या मनासारखी भरपूर धन देईन. हे पहा, माता, पिता, गुरु आणि राजा ह्यांची आज्ञा कधी मोडू नये, हे तर तुम्ही जाणताच. त्यावर ते दोघे राजास म्हणाले, राजा, आज्ञापालन हा जरी धर्म असला तरी हे निंद्य कर्म आहे. आम्ही हे कर्म कसे करावे? शास्त्राने तर असे सांगितले आहे की स्त्रीवेशातील पुरुषास पाहिले तर सचैल स्नान करावे, तरच शुद्धी होते. पुरुषाला स्त्रीच्या वेशात पाहिले तर पाहणारा अधःपतनास जातो. जो स्त्री वेश धारण करतो तो जन्मोजन्मी स्त्री होतो. हे राजा, हे निंद्य कर्म आहे. ते करण्यापेक्षा आम्ही आमच्या ज्ञानाच्या, विद्येच्या बळावर धन संपादन करू. आमची विद्यालक्ष्मी आम्हाला साथ देईल. भूलोकीचे विद्येस मान देणारी भूपाल आमची विद्या, ज्ञान, कला पाहून आमचा आदर करतील. आम्हास त्यांच्याकडून धन मिळेल. विद्या ही माता स्वरूप असते. ती फलप्राप्ती करून देते, ती मान सन्मान मिळवून देते. अशी विद्या आमच्याकडे असताना आम्ही हे असले निंद्य कर्म का करावे?
राजा विद्या ही माता पित्याहून निराळी असून ती संकटात आपला सांभाळ करते. जे राजे विद्येचे मोल जाणतात ते ज्ञानवंतासमोर हात जोडतात, त्यास वंदन करतात. ज्यास विद्या नाही, ज्ञान नाही, तो पाषाणवत मानावा. असा अज्ञानी मूर्ख हा जिवंत असूनही मेल्यासारखाच असतो. अशाचे तोंडही पाहू नये. त्याचा जन्म म्हणजे केवळ त्या मातेस दुःखच होय. तरीही राजाने मात्र आपल्या त्या अटीचा आग्रह धरल्याने त्या मुलांचा नाईलाज झाला. शेवटी त्यांना त्या अटीस मान्यता द्यावी लागली. तेव्हा राजाने त्यांना वस्त्र अलंकार पुरविले. एक पुरुष झाला तर दुसरा स्त्री झाला आणि राजाने त्यांना सिमिंतिनीकडे सोमवार व्रताच्या निमित्ताने पाठवले. जी सुंदर स्त्रियांची स्वामिनी, जी लावण्याची खान, जिच्यासारखी अन्य सुंदर अशी स्त्री पृथ्वीवर कोणी नाही, तिला पाहून मदनही आनंदाने नृत्य करतो. जी चातुर्याची खान आहे, जी रंभा उर्वशीपेक्षाही अधिक सुंदर आहे, जिला रेणुका, सीता किंवा सुभद्रा यांचीच उपमा देता येते, या सिमिंतिनीने ह्या शिवव्रताच्या वेळी आलेल्या नाटकी दाम्पत्यास खरे तर मनोमन ओळखले. तरीही ते खरेच पती पत्नी म्हणजे शिवपार्वती आहेत असे मानून तिने त्यांचे पूजन केले. तिने त्यांचे पूजन करून त्यांना वस्त्र अलंकार देऊन मिष्टान्नाने भोजन देऊन त्यांची बोलवण केली. ते दोघे तिकडून आपल्या नगराकडे परत येत असताना वाटेने त्यांच्या पती पत्नी सारख्या गप्पा गोष्टी, खानाखुणा, हास्य विनोद चालले होते. तेव्हा एका एकांत स्थळी त्यांच्यातील पत्नी ही पतीस म्हणू लागली, हे प्राणेश्वरा, मी कामाग्नी पोळत आहे. इथे एकांतही आहे, तेव्हा तू माझी कामवासना पूर्ण कर. हे बघ, मी खरोखरच स्त्री आहे. माझे सारे अवयव हे स्त्रीचे झाले आहेत. जवळ ये आणि हवी तर खात्री करून घे. तेव्हा तो पतिरूपातला मित्र त्यास म्हणाला, अरे, काही अशी चेष्टा करतोस? तू नाटकी स्त्री आहेस, तू पुरुषच आहेस. हे असे वागू नकोस, लोक आपल्याला हसतील. तेव्हा ज्याने स्त्री रूप धारण केले होते तो प्रत्यक्ष स्त्रीच झाल्याने तो इतका कामविवश झाला होता की त्याने धरणीवर अंग टाकले आणि आपला कामज्वर शांत करण्याची दुसऱ्यास विनवणी करू लागला. तेव्हा तो पती झालेला मित्र त्यास म्हणाला, तू हे काय सोंग मांडले आहेस? अरे, आपण दोघेही गुरुबंधू आहोत, मित्र आहोत, पुरुष आहोत, आपण ब्रह्मचारी आहोत आणि हा असला कसला तुझा हट्ट? तेव्हा तो स्त्री झालेला मित्र दुसऱ्यास म्हणाला, अरे, हवे तर खात्री कर, मी खरोखरच स्त्री झालो आहे. माझे पुरुषत्व मी गमावले आहे. आता विलंब न करता इथेच भोग सुख घे आणि मलाही ते दे. असे म्हणत त्या स्त्रीने पुरुष मित्रास एकांत स्थानी नेले. तिथले वृक्ष पार गगनाला जाऊन भिडले होते. तिथे गार सावली आणि कृष्ण छाया पसरली होती. तिथे साल, तमाल, देवदार, आम्र, कंदम यासारखे मोठे वृक्ष होते. त्या झाडीत नेऊन ती स्त्री पुरुषास म्हणाली, बघ बघ, नीट माझ्याकडे पाहून खात्री करून घे. आता हेच सत्य आहे की मी तुझी पत्नी आहे आणि तो माझा पती. तेव्हा अन्य सर्व विचार दूर सारून टाक. त्यावर तो पुरुष मित्र म्हणाला, काय हे, अरे, आपण तर दोघे गुरुबंधू आहोत. तू माझ्याच बरोबर शास्त्रे अध्ययन केलेले आहेस. तुला कोणत्या कर्माची कोणती फळे मिळतात हे ज्ञात आहे. पाप आचरण हे परलोकीचे साधन नाही हे लक्षात घे. अरे, असे करू नकोस, नीट विचार कर. पण ती स्त्री इतकी कामविवश झाली होती की तिने निर्लज्जपणे पुढे येऊन त्या पुरुषास मिठी घातली. ती त्याचे चुंबन घेऊ लागली. तेव्हा रागाने त्या पुरुषाने तिला झिडकारले आणि तो म्हणाला, छे, असा अनर्थ करू नकोस. खरोखरच तो पुरुष धन्य, संयमी म्हणायला हवा की जो एकांत स्थळी एका स्त्रीने आपणाहून ती मागणी केली असतानाही स्वतःच्या मनास विवेकाचा आवर घालू शकला. वृत्तींना विकारात बदलू देत नाही, तो साक्षात शिवच मानायला हवा. त्याच्या चरणाशी सर्व पवित्र तीर्थे
एकत्र येऊन राहतात. एखाद्या निर्मनुष्य स्थानी सापडलेल्या द्रव्याचा घटही स्वार्थाने उचलून घ्यावा असा लोभ मोह ज्याच्या मनास येत नाही तो विरक्त शंकरच म्हणायला हवा. जो सत्कर्मात रममान आहे, जो गर्वरहित आहे, ज्याला निगमागम मुखोद्गत आहेत, तो धन्य समजावा, त्यास प्रतिशंकरच मानावे. जो इतरांच्या शब्दबाणांनी घायल होत असतानाही शांत राहतो, ज्याला त्याबद्दल कसलाही खेद वाटत नाही, तो साक्षात शिव मानावा. जो इतरांचे गुणदोष हे त्या पूर्तीपणाने ज्ञात असतानाही ते कदापि बोलून दाखवत नाही, तो शंकरच जाणावा. ज्याच्या मनात स्त्री पुरुष हा भेद नाही, जो सर्व चराचरात गुरुरूप पाहतो, जो आपल्या पुण्याची, दानाची, सत्कर्माची कुठेही वाच्यता करीत नाही, तो शिवशंकरच मानावा. जो आपल्या ज्ञानाभ्यासाचा टेंभा मिरवत नाही, जो मुद्दाम कोणास आपले शिष्य करत नाही, जो अनेकांच्या संगात न रमता एकांतात असतो, तो शिवरूपच मानावा. ज्याच्या मनातील वृत्तीची निवृत्ती झाली आहे, जो नित्य स्वानंदाच्या समाधी सुखात बुडालेला आहे, जो त्याचे सर्वस्व बुडाले असतानाही शांत, स्थिर आणि अचल आहे, तो साक्षात शिवच मानावा. श्रीधर कवी इथे असे म्हणतात की असा पुरुष हा ब्रह्मानंदात रमणारा परमहंस असतो. आपण त्याच्या पायातील पादुका होऊनच राहावे. त्या वेदमित्राचा मुलगा हा असा संयमी, कामरहित, विवेकी, विचारी असा होता. म्हणूनच त्याने त्याही परिस्थितीत आपल्या मनावर ताबा ठेवला आणि आपल्या त्या स्त्री झालेल्या मित्रास चल आपण प्रथम आपल्या गावी जाऊया असे म्हणून मोठ्या प्रयत्नांनी सोबत घेऊन आला. वेदमित्राच्या मुलाने सोमवंतास घरी आणले आणि त्याने घरच्या लोकांना झालेला सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून सारस्वत ब्राह्मणाने एकच आकांत मांडला. तो ऊर बडवून घेत राजाने माझ्या मुलाचा घात केला असे ओरडत राजाकडे गेला. तो राजास म्हणू लागला, तू माझा घात केलास, मला आता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहेस. राजा, अरे तुझ्या त्या अटेमुळे माझा विद्यावंत, गुणवंत एकुलता एक पोर तू नासवलास, माझा वंश तू निर्वंश केलास, तू माझे तोंड काळे केलेस. तेव्हा तो सारा समाचार ऐकून राजा मनोमन विचार करू लागला की खर तर तो एक नाटकी खेळ असताना तो असा खरा कसा झाला. हे सारे अद्भुत असे त्या एका शिवाच्या मायेनेच तर घडले नसेल ना. तेव्हा राजाने नगरीच्या विद्वान ब्राह्मणांना बोलवून त्यांना सांगितले की काय हवी ते अनुष्ठाने करा, दैवी उपाय करा, पण त्या मुलास त्याचे गेलेले पुरुषत्व परत आणून द्या. तेव्हा आपली असमर्थता व्यक्त करीत ती ब्राह्मण मंडळी राजास म्हणाली, महाराज क्षमा असावी, पण या ईश्वरी सत्तेपुढे आमचे काहीच चालत नाही. तेव्हा त्या राजाने शेवटी आपल्या कुलदेवतेची, देवीची आराधना करण्यास प्रारंभ केला. राजाने 7 दिवस निराहार राहून देवी प्रसन्न व्हावी म्हणून हवन कार्य केले, मनपूर्वक देवीची उपासना केली. तेव्हा देवी राजावर प्रसन्न झाली, त्यास दर्शन देऊन वर माग असे म्हणाली. तेव्हा राजाने देवीस त्या सोमवंतास पुन्हा पुरुषत्व देण्याची विनंती केली. तेव्हा देवी राजास समजावीत म्हणाली, हे राजा, हे असे कदापि होणे शक्य नाही. हे राजन, अरे हा सारा त्या पतिव्रता आणि शिवोपासक सिमिंतिनीच्या उपासनेचा पुण्य प्रभाव आहे. हे तिच्या तपोबलानेच घडले आहे. हे मला सुद्धा बदलता येणार नाही. राजा, मी फक्त हे सांगू शकते की ह्या स्त्री झालेल्या विप्रकुमारास पुढे एक अत्यंत गुणवंत, विद्यावंत असा पुत्र होईल. यास्तव आपण सर्वांनी या शिवइच्छेचा स्वीकार करीत या दोघांचं लग्न लावून द्यावे, हेच उचित ठरेल. अखेर सर्वांचाच नाईलाज झाला. सर्वांनाच ते सत्य स्वीकारावे लागले. अंती त्या दोघांचा विवाह करून देण्यात आला. कालांतराने देवीच्या अभिवचनाप्रमाणे त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. खरोखर ती सिमिंतिनी धन्य होय की जिची करणी साक्षात राजाची कुलदेवता हेमवंती देवीही बदलू शकली नाही. सूत श्रोत्यांना पुढे असे सांगतात की
सज्जन हो, आता एका नव्या कथाश्रवणास सादर व्हा. अवंती नावाच्या नगरात एक मदन नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय विषयासक्त आणि कामांध होता. त्या शृंगार आणि सुगंध ह्यांचे विलक्षण वेड होते. त्याच नगरीत एक पिंगला नावाची वेश्या राहत होती. हा मदन ब्राह्मण तिच्याच जास्त संपर्कात होता. त्याने आपले सर्व ब्राह्मणत्व बाजूस सारून प्रत्यक्ष आपल्या माता पित्यांचाही त्याग करून तिच्याशी संग साधला होता. त्या दुराचारी विप्राने स्वतःच्या धर्मपत्नीचा त्याग करून तो या पिंगलेकडे जास्त राहत होता. मद्य, मांस आणि विषयभोग असे नाना भोग उपभोगत होता. दीन, पतित आणि अज्ञानी लोकांच्या उद्धारासाठी जगात भगवान शिव हे वारंवार अवतार धारण करत असतात. एकदा असाच एक थोर ऋषभ नावाचा एक शिवयोगी पृथ्वीवर संचार करीत होता. तो आपल्या निजभक्तांची संकटे, दुःखे निवारण करीत असे. त्या नगरीतील पिंगलेचीही गतजन्माची काहीतरी पुण्याई म्हणून की काय तो तिच्या घरी आला. तो शिवयोगी दारी येताच मदन आणि ती पिंगला वेश्या हे दोघे त्या शिवयोग्यास सामोरे गेले. त्याने त्या योग्याचे शरणागत भावाने चरण धरले. मोठ्या आदराने व सन्मानाने त्यास आपल्या घरात आणले. त्याचे पादपूजन केले. तसेच त्यास वस्त्रालंकार आणि अत्यंत उत्तम अशा प्रकारचे कोरडे तळलेले, भाजलेले, शिजवलेले असे नाना पदार्थ त्यांनी त्या योग्यास भोजनात देऊ केले. त्या संतुष्ट करून वर विडाही दिला. नंतर त्यांनी त्या योग्यास एका मंचकावर पोहोडण्यास सांगितले. ते दोघेही त्या शिवयोग्याचे चरण चरू लागले. त्यांनी त्या रात्री त्या शिवयोग्याची तशी सेवा केली आणि पहाटेच्या सूर्योदयाबरोबर तो शिवयोगी गुप्त झाला. तेव्हा त्या दोघांना प्रत्यक्ष भगवान शिवानेच आपल्याला या योग्याच्या रूपात दर्शन दिले आणि आपली सेवा स्वीकारली असे वाटू लागले. असाच काही काळ गेला आणि ते दोघेही मरण पावले. परंतु त्यांच्या पदरी हे शिवयोगी पूजा आणि सेवेची पुण्याई होती. दाशार्ह देशीचा राजा वज्रबाहू आणि त्यांची राणी सुमती ह्या दोघांचा जोडा हा अगदी नल दमयंती सारखा होता. पूर्व पुण्याईच्या बळावर तो मदन ब्राह्मण हा त्या राणी सुमतीच्या पोटी जन्मास आला. तर पिंगलेने सिमिंतिनीच्या घरी तिच्या कन्येच्या कीर्तिमालिनीच्या रूपाने जन्म घेतला. तो मदन ब्राह्मण हा सुमतीच्या पोटे वाढत असताना एक दिवस एक विचित्र घटना घडली. या सुमतीस अनेक सवती होत्या. सुमतीस पुत्र झाला तर राजाची अधिकच लाडकी होईल म्हणून सुडाच्या भावनेने सुमती गर्भवती असतानाच तिच्या एका सवतीने तिच्यावर विषप्रयोग केला. वास्तविक त्या विषप्रयोगाने ती तात्काळ मरेल अशी अपेक्षा होती, पण तसे न घडता ते विष तिच्या शरीरात भिनले. तिला असाध्य अशी व्याधी जडली. त्यातच ती प्रसूतही झाली आणि ती व तिच्या बाळाच्या अंगावर ते पोटातले विष फुटले. त्या मायलेकाच्या अंगावर अनेक क्षते पडून त्यातून रक्त पुगळत असे. राजाने खरे तर त्यावर अनेक औषध उपचार केले, पण दोघांनाही आरोग्यता लाभत नव्हती. त्या रोग पिढेने बाळ सारखा रडत असे. सुमतीसही फार वेदना होत होत्या. तिला ते सारे असह्य होत होते. यापेक्षा मरण आलेले चांगले असे तिला वाटे. मुलाच्या रात्रंदिवस रडण्याने राजासही शांत झोप येत नव्हती. तो पण या सगळ्या त्रासाला फार कंटाळा होता. एक दिवस त्याने त्या दोघाही मायलेकरांना दूर नेऊन रानावनात सोडून दिले. त्या निर्मनुष्य अशा वनात अनेक हिंस्र पशु, अनेक विषारी भयानक साप इतस्तः फिरत होते. बिचारी निराधार झालेली सुमती आपल्या लेकराला कडेवर घेऊन त्या वनात आसरा शोधित होती. तिच्या पायात काटे रुतत होते, दगड धोंडे पायाला लागत होते, खडे रुतत होते. ती तहानलेल्या अवस्थेत पाण्याच्या शोधात पाय नेतील तिकडे फिरत होती. ती भगवान शिवाचा आठव करून त्यास म्हणत होती की, हे देवा महादेवा, मी तर असे ऐकले होते की तू आपल्या निज भक्तांचा सांभाळ करतोस.
हे त्रिनेत्रा, हे त्रितापहारका, हे पंचवदना, तुझा जय जयकार असो. हे देवा, माझ्यावर कृपा कर आणि माझा हा सारा ताप दूर कर. माझी ही दुःखित जन्मयात्रा चुकव. तू आदि अनादि सिद्ध आहेस. तू अतुलनीय आहेस. तू माया चक्राचे भेद करणारा, सर्व ताप दूर करणारा, विश्वव्यापी आहेस. तू दिनांचा कैवारी आहेस. तेव्हा हे सदाशिवा, माझ्या हाकेस धावू नये, आमचे रक्षण कर. एकीकडे सुमती देवाचा असा धावा करीत होती, तर दुसरीकडे वनातल्या वाघ सिंहाच्या भयानक डरकाळ्या ऐकून ती आणि तिचे बाळ हे भयभीत होत होते. ज्याप्रमाणे रामाने जानकी मातेस वनात सोडून दिल्यावर ती जसे दुःख कष्ट भोगत होती, तशी आता सुमतीची ही अवस्था झाली होती. ते त्याचा दुःख अनुभव घेत होती. त्या सुमतीचे ते दुःख कष्ट पाहून पशु पक्षीही दुःखित होत होते. ते वारंवार तिला असह्य यातनांनी धरणीवर कोसळताना पाहून रडत होते. दया आणि करुणेपोटी वृक्ष तिच्यावर मायेची सावली धरीत होते. पक्षी आपल्या चोचीत पाणी भरून आणीत आणि त्याचा शिडकावा बाळाच्या अंगावर करून त्यास सुखवीत होते. तर काही पक्षी हे मधुर असा रस आणून तो त्या बाळास पाजित होते. रानगाई या दमलेल्या थकलेल्या मायलेकरांना आपल्या शेपटीने वारा घालीत त्यांची काळजी घेत अशा परिस्थितीत ती राणी वनात फिरत असताना तिने एक दृश्य पाहिले. तिने आपल्या बैलांचा कळप घेऊन जाणारा एक वाणी पाहिला. त्याच्या मागोमाग वाट चालत चालत ती एका नगरीत येऊन पोहोचली. त्या नगरीचे नाव होते वैश्यनगरी. त्या नगरीत पद्माकर नावाचा एक सहृदयी असा वैश्य प्रमुख अधिकारी होता. तो अत्यंत उदार आणि कनवाळू होता. त्याची जेव्हा सुमतीशी भेट झाली तेव्हा त्याने तिची मोठ्या आस्तीवाईकपणे चौकशी केली. सुमतीने डोळ्यात पाणी आणून आपल्या दुर्दैवी कर्मकहाणी त्या पद्माकर नावाच्या वेश्यास निवेदन केली. तिची ती कर्मकहाणी ऐकून आणि त्या मायलेकरांचे हाल पाहून त्यास अत्यंत वाईट वाटले. तो म्हणाला, बाई ग, खरंच कर्माची गती फार वेगळी असते. खर तर ही राजा वज्रबाहूची पट्टराणी, सकल सौख्यांची स्वामिनी, पण आज मात्र ती निराधार होऊन राणीवणी फिरते आहे. ह्याला केवळ दुर्दैव नाही तर काय म्हणायचे. त्या पद्माकर वेश्याने सुमती राणीस आपली धर्मकन्या मानले. तिला आपल्या घराशेजारी एक घर दिले आणि तो तिची पित्यासमान काळजी घेऊ लागला. खर तर त्याने काही निष्णात अशा वैद्याकडून त्या मायलेकावर औषध उपचारही करविले, पण त्यास काही म्हणावे असे यश आले नाही. तेव्हा एक दिवस सुमती म्हणाली, बाबा, मला तर असे वाटते की या आमच्या व्याधीवर जर तो भगवान भोलेनाथ हाच वैद्य झाला तर त्याच्याच कृपेने ही व्याधी कदाचित दूर होईल, नाहीतर आम्हास ह्या व्याधी पीडितच मरण भोगावे लागणार असेच दिसते. एक दिवस सुमतीचे ते बोलणे खरे झाले. बळावलेल्या रोगाने तिच्या बालकाचा मृत्यू झाला. ती बाळासाठी शोक करू लागली. दुःखी सुमतीचे पिता पद्माकराने तिचे सांत्वन केले. तिथे नगरजनही गोळा झाले. जशी रात्र सरल्यावर सूर्योदय व्हावा तसे अकस्मित तिथे एका शिवयोग्याचे येणे झाले. ज्याप्रमाणे निर्धनाच्या हाती चिंतामणी सापडावा किंवा भुकेने प्राण जात असताना क्षीरसागर धावून यावा, तसा तो योगी येताच पद्माकराने त्याचे स्वागत केले, त्यास आसन दिले व भक्तिभावाने त्याचे पूजन केले. तेव्हा तो शिवयोगी सुमतीचे सांत्वन करीत तिला बोधू लागला. तो म्हणाला, हे सुमती, तो का शोक करते आहेस? तुझे पूर्वजन्मीचे आतिष्ठ कुठे आहे ते सांग बरं. तू 84 लक्ष योनी फिरत फिरत इथवर आलीस. त्या जन्मीचे तुझे आप्त, नातेवाईक, सगळे सोयरे हे सारे कुठे गेले ते सांग पाहू. हे सुमती, तू नाना जन्म घेत इथवर आली आहेस आणि पुढेही अनेक जन्म घेणार आहेस. कोणाचा पुत्र आणि तो कोणासाठी शोक करते आहेस ते साक्षीत्वाने तुझ्या मनास विचारून पहा. जीव ज्या कुळात जन्म घेतो
त्याचा तो अभिमान बाळगतो. पण मुळात आपण नेमके कोठून आलो आहोत आणि कुठे जायचे आहे ह्याचा जीव विचार करत नाही. तू हा पुत्र कुठून आणलास? आता तो मरण पावून कोठे गेला? तू आणि हे सर्व लोक पुढे कोणत्या जन्मात जातील, देह धारण करतील? हे बाळ, आत्मा हा शाश्वत आहे, तर देह हा नश्वर आहे. तेव्हा त्या नश्वर देहासाठी तू का शोक करते आहेस याचा विचार कर. आत्मा हा शाश्वत आहे. तो कोणाचा मुलगा नाही, कोणाचा भाऊ नाही. जर तू केवळ शरीराचा विचार करत असशील तर तुझ्या बाळाचे शरीर तर तुझ्या मांडीवरच आहे. ते मृत शरीर आहे. पाण्यात अनेक अनेक तरंग उठत असतात. ते जसे उठतात तसेच फुटतात, कारण ते क्षणभंगूर असतात. ते सर्व जर खोटेच मृगजळ आहेत तर त्यातले बुडबुडे हे खरे कसे असतील? चित्रातील झाडाच्या सावलीत कोणी बसते का? चित्रातील अग्नी कोणाचे घर जाळेल का? चित्राच्या गंगेत कोणी वाहून गेले आहे का? वांझेच्या मुलाने धन उभे करून भीष्माची मुलगी मारुतीस देऊन गंधर्व नगरीची वऱ्हाडी मंडळी आणून कोणी कधी लग्न लावले आहे का? वाऱ्याचा मंडप कोणी वाळूच्या दोरीने बांधला आहे का? शिंपल्यातील चांदीच्या भांड्यात कोणी आकाश फुले भरली आहेत का? कासवीच्या दुधाचे तूप करून मृगजळातील माशांनी मशाली पाजवून पायी घुंगरू बांधून नाच केला आणि तो कोण्या आंधळ्याने डोळे भरून पाहिला, असे कधी घडेल का? सर्पाची कर्णफुले चोरांना चोरता येतात का? हा सारा प्रपंच मुळातच जर खोटा आहे तर तो खरा तरी कसा समजावा? मुळातच हे सारे खोटे न टिकणारे आहे. त्याच्यासाठी शोक का करायचा? हे शरीर म्हणजे क्लेशाचे उद्यान आहे. शरीर हे नाना रोगाचे भांडार, कृमीचे माहेर, पापाचा समुद्र आणि भ्रांतीचे आकाश आहे. शरीर हे रक्त, मांस, मल, मूत्र, कफ यांनी भरलेली, चामड्याने गुंडाळलेली एक हाडांची मोळी आहे. याची उत्पत्ती ही मातेच्या वेटाळा आणि पित्याच्या वीर्यापासून झालेली आहे. ते सर्वथा असत्य आणि अत्यंत अपवित्र असेच आहे. असे हे अपवित्र शरीर गोमूत्र शिंपडून पवित्र झाले किंवा केवळ डोक्याचे मुंडन केले तर हे पवित्र झाले असे कसे मानता येईल? जे सद्गुरूच्या चरणी शरण जात नाहीत असे कोट्यावधी प्राणी हे कसे बरं करतील? ते कसे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतील? हे सुमती, तुझे यापूर्वीच्या जन्मातले तुझे पती कुठे आहेत? अगं बाळ, हा मायेचा महापूर आहे. तेव्हा इथे विवेकाने सावध हो. इथले सारेच मागणे आणि देणे हे लाजीरवाणी आहे. मानवी शरीर हे सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी भरलेले. पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले आहे. या देहाला कधी अग्नी लागेल ते काही कोणा सांगता येत नाही. मानवी जीवन हे एक फाटके वस्त्र आहे. ते जोवर आहे ते जोवर त्याचा ऋणानुबंध आहे तोवर टिकते. ज्याप्रमाणे मृगजळ हे खोटे फसवे असते, स्वप्नातला राजा किंवा राज्यसुख हे त्या स्वप्नापुरतेच असते, तसेच हे सारे आहे. इथे जन्मास आलेला जीव हा फक्त धनधान्य आणि पुत्र ह्याचीच अपेक्षा करीत असतो. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहात ओंडके हे एकत्र वाहत येतात आणि कालांतराने ते एकमेकांपासून दुरावतात, ह्या जीवन प्रवाहातील जीवाची परस्पर भेट आणि विरह हा तसाच आहे. एखाद्या वृक्षावर काही काळासाठी पक्षी येऊन निवास करतात. त्यांच्या साथ सोबतीने झाड सुखवते, पण काही काळाने ते पक्षी ते झाड सोडून दुसरीकडे निघून जातात. जीवनात मुलांचेही तसेच आहे. सावलीच्या अपेक्षेने झाडाखाली बसलेली माणसे जशी उन्हे उतरताच निघून जातात, तसे संसार प्रपंचातले आप्त सगळे सोयरे हे काही काळाचे सोबती असतात. हा प्रपंच वृक्षही अगदी तसाच आहे. त्याच्या फांदीवर जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले आहेत. त्यांच्यातला शिव आहे तो सर्व साक्षी असून
तोच सतत जागृत असतो, तर जीव हा पक्षी केवळ या प्रपंच वृक्षाच्या केवळ विषयी फळाचाच आस्वाद घेत असतो. हे विषय फळाचे सेवन जीवरूपी पक्षाला गोड लागते, ते त्यास सुखावते, त्याला आपल्या स्वतःचा विसर पडतो, तो भ्रमतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात परत परत अडकतो. इथे एखाद्या भाग्यवंत साक्षी जागृत जीव असतो की तो सद्गुरु शरण जाऊन आपले स्वस्वरूप ओळखून घेत असतो. जो गुरुकडून शिवस्वरूप जाणून घेतो, त्यास नीट ओळखतो आणि त्या शिवाची उपासना करतो, त्याची भक्ती करतो. हे आणि असे दिव्य बोध निरूपण ऐकल्यावर सुमती आणि पद्माकर ह्यांच्या मनातील अष्टभाव जागे झाले. त्यांनी मोठ्या विनयाने त्या शिवयोग्याचे पाय धरले. ते म्हणाले, महाराज, आपण खरोखरच धन्य आहात. आपले ज्ञान अगाध आहे. आपण मनात आणले असता प्रत्यक्ष काहीही करू शकता. असे शिवरूप आपणच आहात असे आम्हास वाटते. जणू आपल्या रूपाने तो सदाशिवच आमचे कल्याण करण्याकरता आला आहे. मग त्या शरणागत झालेल्या सुमती राणीस त्या योग्याने मृत्युंजय जप सांगितला. तसेच त्या मंत्राचा जप करून त्याने तिच्या मस्तकी भस्म लावताच तिची ती शारीरिक व्याधी दूर झाली. तिचे शरीर हे आता एखाद्या रंभा उर्वशीपेक्षाही अत्यंत सुंदर आणि तेजस्वी झाले. तसेच शिव महामृत्युंजय जप करून तिने त्या योग्याच्या आज्ञेप्रमाणे बाळास भस्म लावताच तो राजकुमारही पुन्हा जिवंत झाला. त्या दोघांच्या शरीरावर त्या व्याधीच्या खुणा म्हणून राहिल्या नाहीत. मग त्या शिवयोग्याने त्या मायलेकरांना शिवमंत्र, जप, ध्यान आणि शिवोपासनेचा उपदेश केला. ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे क्षणात सोने होते, तसे त्या दोघांनाही भस्मी अंगी लावताच बरे झालेला तो चमत्कार साऱ्या नगरवासियांनी पाहिला. या झालेल्या प्रकाराने पद्माकरास अपूर्व असा आनंद झाला. तोही शिवयोग्याच्या चरणावर नतमस्तक होत त्यास म्हणाला, हे सद्गुरु रूपी योगी राजा, तू खरोखरच धन्य आहेस. तुझे सामर्थ्य अगाध आहे. तो मंत्र, त्याची दिव्य शक्ती अद्भुत आहे. हे गुरुवर्य, काल, मृत्यू आणि या भवभयातून आम्हास दूर करणारा तूच खरा आमचा उद्धारक आहेस. जे गुरुचरणी लीन होतात त्यांना संसार भय राहत नाही, त्यांच्या भाग्यास तोड नाही. गुरुकृपेने त्याची बुद्धी भेदरहित होते. सारे भ्रम दूर होतात. जीवनातील दुःख, कष्ट, यातना, खिन्नता दूर होते. त्यानंतर सुमतीने आपल्या सुपुत्रास त्या योग्याच्या चरणावर घातले आणि ती म्हणाली, हे गुरुवर्य, आता मी माझा देह हा तुमच्या चरणावर वाहिला आहे. त्याचे तुम्हीच खऱ्या अर्थाने कल्याण करा. हे गुरुवर्य, तुमचे माझ्यावर किती उपकार आहेत म्हणून सांगू. माझ्या शरीराच्या पादुका करून जरी तुमच्या चरणी घातल्या तरी ते उपकार फिटणार नाहीत. तेव्हा त्या मायलेकरांना आपला सव्य हस्त उंचावून शुभ आशीर्वाद देत तो शिवयोगी म्हणाला, हे सुमती, तुझ्या पुत्राचे भाग्य थोर आहे. त्यास आरोग्य, राज्य, सुख संपत्ती आणि पृथ्वीचे राज्य लाभेल. तुझा हा पुत्र या भूलोकी स्वतःचे मोठे राज्य निर्माण करेल. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरेल. त्याचे मी भद्रायू असे नामकरण करीत आहे. नंतर तो शिवयोगी म्हणाला, हा बाळ मोठा होईपर्यंत तुम्ही याच नगरीत निवास करा. शिवोपासना आणि आराधना करा. नित्य शिवाच्या सिद्ध महामृत्युंजय मंत्राचा त्रिकाल जप करा. भगवान शिव तुमचे कल्याण करतील. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. हा मुलगा म्हणजे राजपुत्र आहे हे कोणास सांगू नका. तो पुढे नाना विद्या, कला आणि कौशल्यात मोठा निपुण होईल. हे आणि असे त्यांना सांगत असताना, बोलत असतानाच अचानकपणे तो शिवयोगी अंतर्धान पावला. ते तिघे केवळ त्याच्या स्मरणातच रंगून गेले. या झाल्या प्रकाराने त्या सश्रद्धेय सहृदयी पद्माकर वेशास मोठा आनंद झाला.
एक समाधान झाले. तो आता त्या भद्रायूवर आपल्या मुलासारखेच प्रेम करू लागला. पद्माकराने भद्रायू हा 8 वर्षाचा होताच आपल्या मुलाबरोबरच त्याचीही मुंज केली. त्यास नाना वस्त्र अलंकार घातले. दोन्ही कुमारांना त्याने उत्तम प्रकारचे वेदशास्त्र, कला आणि कौशल्यांचे शिक्षण दिले. त्यांना तयार केले. होता होता एक तपाचा काळ लोटला. भद्रायू आपल्या मातेची नेहमी काळजी घेत असे. तो विद्या कलातही प्रवीण झाला. तो स्वभावाने शांत, सत्शील आणि सद्गुणी होता. त्यांच्या पूर्वपुण्याईनेच आणि सततच्या शिवोपासनेच्या बळाने तो शिवयोगी पुन्हा त्यांच्याकडे आला. तेव्हा सुमतीने आपल्या मोकळ्या केसांनी श्री गुरुदेवाच्या चरणाची धूळ झाडली. तिने आपल्या डोळ्यातील गंगा यमुनांच्या पवित्र पाण्याने गुरुचरण प्रक्षाळले. त्यावर आपल्या निष्ठेच्या अत्तराचे विलेपन केले. त्यावेळी मोठ्या कृतज्ञता भावाने त्या शिवयोग्याचे पूजन करीत असताना त्या दोघांना अपूर्व आनंद झाला. त्यांचे अष्टभाव दाटून आले. त्यांनी मोठ्या प्रेमभराने तो शिवयोगी पूजनाचा भाग संपन्न केला. उभयंतांनी योगी चरणास वंदन करून त्यांच्या सन्निध बैठक मारली. तेव्हा शिवयोगी हे भद्रायूस काही नीतीपाठ शिकवू लागले. बाळा, आपली शास्त्रे नीतिधर्मावर श्रद्धा असायला हवी. तू वेदशास्त्रे, पुराणे ह्यांचा अभ्यास कर. तुझे आचरण हे धर्मास अनुसरून आणि आचारनिष्ठ ठेव. नित्य माता पिता, गुरु ह्यांना देवता समान मानून त्यांचा आदर सन्मान कर. गोब्राह्मण आणि प्रजा ह्यांचे रक्षण कर. सर्वांभूती त्या सदाशिवास पहा. वर्ण, धर्म आणि आश्रम ह्यांच्या बंधनाचे कधीही उल्लंघन करू नकोस. कोणतीही कृती ही विचार केल्याशिवाय करू नकोस. मागे पुढे पाहूनच कौशल्यपूर्ण बोलावे. काही वेळ याचे भान राखावे. शत्रू आणि मित्र ह्यांची अचूक पारख करावी. आय आणि व्यय म्हणजेच आवक आणि खर्चाचे गणित नीट बसवावे. नेहमी विवेकी विचार असावे. आपल्या शक्ती सामर्थ्याचा, सेवकांच्या विश्वासाचा नीट विचार करावा. त्यांचे सतत परीक्षण करावे. यशाने उन्मत्त होऊ नये. अपयश पदरी आले तर त्याने खचून न जाता त्याची कारणे, चुका शोधाव्यात. अतिथी, देव, मित्र, धनी, वेद, अग्निहोत्र, पशु, शेती, धन, विद्या या सर्वांचा क्षणोक्षणी आढावा घ्यावा. त्याबाबत सतर्क असावे. आपली मुले, पत्नी, आप्त, दास, सेवक ह्यांच्या बाबतीत सुद्धा सदा जागरूक असावे. या संदर्भात थोडेही दुर्लक्ष करू नये. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहावे. ते सांभाळावे. यापैकी कोणत्याही गोष्टीकडे थोडे फार जरी दुर्लक्ष झाले तर पुढे मोठी हानी होऊ शकते, हे कायम लक्षात ठेवावे. या जगात वडील, ज्येष्ठ आणि ज्ञानी मंडळी ज्या सन्मार्गाने जातात त्या मार्गाने आपणही जावे. प्राणांतही माता पिता, गुरु आणि यती याची निंदा करू नये. माध्यान्हकाळी दारी आलेल्या अतिथीस शिवस्वरूप मानून त्याचा आदर, पूजा करून त्यास भोजन द्यावे. नेहमी अपकाराची फेड उपकाराने करावी. उगाच कोणासही नाहक पीडा देऊ नये. असे जो वागतो त्यालाच सुजान असे म्हणतात. कोणाचीही निंदानालस्ती न करणे, वादविवादात वेळ वाया घालविणे असे न करता शिवनामाचा जप करावा. शिवध्यान करावे. मौन पाळावे. तप करावे. परस्त्री आणि परक्याचे धन हे वमनासारखे त्याज्य मानावे. नित्य शास्त्र धर्माचे पालन करावे. नित्य शिव आराधना करावी. नित्य स्नान, जप, तप, होम हवन अध्ययन करावे. गोब्राह्मणांची सेवा करावी. वेदशास्त्राच्या श्रवणास आळस, कंटाळा करू नये. कामेच्छा, निद्रा आणि भोजन ह्या गोष्टी संयमित असाव्यात. दान, सत्कर्मे, अभ्यास, श्रवण, मनन, चिंतन ह्यात आळस करू नये. आपण आपल्या धर्मपत्नीशीच कामक्रीडा करावी.
परस्त्री ही निषिद्ध मानावी. शांत राहावे, क्रोध करू नये. साधू संत सज्जनांचा आदर करावा, त्यांना नित्य वंदन करावे. आपला द्वेष करणाऱ्या बद्दलही क्षमाशील असावे. संतांच्या बाबतीत अनादर भेद करू नये. संसार रूपी शत्रूचा मत्सर करावा, त्यास दूर लोटावे. परमार्थाशी जवळीक साधावी. दुर्जनांच्या बाबतीत दांभिकता ठेवावी. संत आणि सज्जन ह्यांच्या बाबत मनात आदरभाव ठेवून, मनात उदारता राखून भूलोकी आनंदाने राज्य करावे. विप्रजनाबद्दल मनात प्रेम बाळगावे. नित्य शिवाचे पूजन करावे. हाताने दान धर्म करावा. पायाने तीर्थक्षेत्राच्या यात्रा कराव्यात. नित्य शिवाचे ध्यानात रमावे. पुराणांच्या श्रवणाने कान पवित्र होतात. संतांच्या स्पर्शाने त्वचा पवित्र होते. शिवध्यानाने डोळ्याचे पाहणे धन्य होते. वाणीने शिवनाम उच्चारण केल्यास ती पावन होते. शिवाच्या पूजेच्या निर्माल्याचा नाकाने सुगंध घ्यावा. आपली सर्व इंद्रिये ही शिवसेवेत लावावीत. दीन, अनाथ व अज्ञानी अशा जीवांना दूर न लोटता त्यांच्यावर कृपा करावी. देवाविषयी प्रेम, संतांबद्दल आदर बाळगावा. दुष्ट दुराचारी लोकांपासून दूर राहावे. नीतीपूर्वक आचरण करावे. शिकार ही सुद्धा न्यायाने करावी. विद्या, धन, मैत्री, पुण्य, दान याचा अतिरेक करू नये. उत्साह, धैर्य, दान आणि आपली परोपकारी वृत्ती ही दिसामासाने वृद्धिंगत करत जावी. आपले वित्त, आयुष्य, धन, औषध, मंत्र, दान, झालेला मान अपमान ह्या सर्व गोष्टी इतरांपासून गुप्त राखाव्यात. दुष्ट, पाखंडी, पापी, दुराचारी, परस्त्री गमन करणारा, देवांची निंदा करणारा, नास्तिक, कपटी अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. सावध असावे. जे निंदक आहेत, शिवद्वेषी आहेत, अभक्त आहेत, मद्यशी, गुरुपत्नीशी संग करणारे, वाटमारी करणारे, घातकी, द्रोही, दुराचारी ह्यांच्याशी सलगी करू नये. पत्नी, पुत्र आणि धनाबाबत मनात अनावश्यक आसक्ती ठेवू नये. संसार अलिप्त वृत्तीने करावा. संयमित राहावे. आपले सगळे सोयरे, आप्त, बंधू ह्यांच्याशी अतिसख्य ठेवू नये. त्यांचा दुस्वासही करू नये. भलत्याच गोष्टीची अभिलाषा, आसक्ती राखू नये. शिवोपासकाने मस्तक, कंठ, दंड आणि हातात शास्त्रानुसार रुद्राक्ष धारण करावेत. अगदी प्राण जायची वेळ आली तरी आपली शिवपूजा सोडू नये. उपासनेत खंड पडू देऊ नये. या बरोबरच त्या शिवयोग्याने भद्रायुस असेही सांगितले की नेहमी अंगावर शिवनाम कवच धारण करावे. रणांगणात उतरत असताना अंगास भस्मलेपन केले असेल तर त्यावर शत्रू सैन्याचा शस्त्रांचे आघात होत नाहीत, रक्षण होते. शिवाच्या महामृत्युंजय जपमंत्राने काळमृत्यूचे भय राहत नाही, अपमृत्यू येत नाही. जे वाटमारी करतात, जे आततायी आहेत, घातक आहेत अशांना कठोर शासन करावे. सोमव्रत, शिवरात्र, प्रदोष ही व्रते अवश्य करावीत. हरी आणि हर यांच्यात भेद करू नये. दोघांनाही पूज्य व वंदनीय समजून मानावे. महापर्व, शिवरात्र, संक्रांत, कुयोग, श्राद्धाचा दिवस हे दिवस मैथून, अंगसंग ह्यासाठी उचित नाहीत. या दिवशी प्रयत्नपूर्वक ह्या गोष्टी टाळाव्यात, त्यापासून दूर राहावे. जर आपण सुयोग्य पात्रीदान केले असता ऐश्वर्याची वृद्धी होते. याचे उलट कुपात्री दान केले असता दारिद्र्य प्राप्त होते, असे शास्त्रांनी सांगितले आहे. वेदशास्त्र आणि पुराणे ह्यांचे विद्वान ब्राह्मणांच्या मुखातून श्रवण करावे. दान हे विधिवत संकल्प करून आणि तेही सुपात्री दिल्यास त्या दानाचे 3 पट पुण्य प्राप्त होते. जर अपूजनीयाचे पूजन केले किंवा पूजनीयाचा अपमान केला तर भय, दुःख, दुष्काळ, मृत्यू अशा गोष्टी घडतात. हे नीट लक्षात घ्यावे.
नीटशी खोली माहीत नसलेल्या डोहात उडी मारणे, सत्पुरुषांशी वैर धरणे, बरोबरीच्या सामर्थ्यवान व्यक्तीबरोबर स्पर्धा करणे, ह्या गोष्टी घातक ठरतात. त्या कौशल्याने टाळाव्यात. हाताचे खरे भूषण हे दान आहे. हातातल्या बांगड्या, कंकणे, अंगठ्या ही खरी भूषणे नाहीत, तर ती ओझी आहेत. शास्त्रधर्माचे उत्तम श्रवण करणे हे कानाचे भूषण आहे. कर्णफुले हा दिखावाचा अलंकार आहे. ज्या पुरुषाकडे मधुर वाणी आहे, घरात सुविध पत्नी आहे, जो गुणसंपन्न आहे, जो उदार आहे, त्याचे जीवनच खऱ्या अर्थाने सार्थ आहे. देईन किंवा देणार नाही हे वाणीचे व्रत असावे. जे विद्या अध्ययन करीत असताना काही मागणी करतात, अशांना त्या गोष्टी लगेच द्याव्यात. अडीअडचण आणि संकट काळात धैर्य धरावे. वादविवादाच्या स्पर्धेत आपल्या बोलण्याला यश यावे. युद्धात विजयश्री प्राप्त व्हावी. कोणी आपल्याकडे काही मागावयास आला तर सहसा त्यास नाही म्हणू नये. ब्राह्मण, मित्र आणि पुत्र ह्यांच्यासोबत जे सहभोजन केले जाते ते भोजन श्रेष्ठ होय. हत्ती, घोडे ह्यांच्यासोबत चालत जाणे हे भूषणास्पद असते. ज्या शिवलिंगाची कोणी पूजा केली नसेल अशा शिवलिंगाची मनपूर्वक पूजा करणे, अनाथ प्रेतास मंत्राग्नी देणे ह्यासारख्या गोष्टी अधिक पुण्य देत असतात. या जगात ब्रह्मद्वेषा इतके दाहक दुसरे विष नाही. संत समागम, सत्संग ह्यासारखे दुसरे अमृतपान नाही. जो जीव दुसऱ्याच्या पीडेने व्यथित होतो, जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी व आनंदाने आनंदी होतो, ज्याला दुसऱ्याचे भले झाले हे ऐकून समाधान होते, तो जीव म्हणजे प्रतिशिवच मानावा. जमिनीतून मिळणारे रत्ने ही रुही तर पाषाणच असतात. खरी रत्ने ही 4 आहेत. ती म्हणजे अन्न, उदक, सुभाषित आणि औदार्य. कोणाचीही एखादी वर्माची गोष्ट 4 चौघात उघडी करू नये. नेहमी सद्भक्तांचे मंगल आशीर्वाद गोळा करावेत. आपल्या वाट्यास येणारे भाग्य किंवा दुर्भाग्य हे आपल्यास पूर्वकर्माचे फळ असते हे विसरू नये. आपण आपल्या स्वधर्म आचरणापासून कधीही परावृत्त होऊ नये. आपल्या विरोधात असलेल्या व्यक्तीवर कधीही फाजील विश्वास ठेवू नये. राजा ह्या नात्याने राज्यकारभार करीत असताना ज्याप्रमाणे माता आपल्या पोटच्या गर्भाची काळजी घेते, तसे राजाने प्रजेची काळजी घ्यावी. देव आणि गुरु ह्यांच्यात भेद करू नये. आपल्या श्रीमंतीचा, वैभवाचा अहंकार, विद्येची घमंड बाळगू नये. माणसाचे पौरुष्य हे त्याचे खरे रूप आहे. सद्गुणांचे अलंकार हे अंगावर असायला हवे. क्षमा आणि शांती ह्या खऱ्या ज्ञानवंताच्या खुणा आहेत. कुल, विद्या, धन, शील, राज्य, तप, रूप आणि तारुण्य ह्या 8 गोष्टीचा शहाण्या माणसाने कधीही माज येऊ देऊ नये. त्याने उन्मत्त होऊ नये. श्रीधर कवी म्हणतात की या प्रकारे त्या भद्रायुस शिवयोग्यांनी जो नीतिबोध केला तो आपल्या सर्वांनाच उद्बोधक असाच आहे. या नीतिबोधाचे स्मरण ठेवून त्यानुसार जगात आचरण केले असता अशा व्यक्तीस जीवनात कोणतीही अडचण येणार नाही. असा हा श्री शिवलीलामृताचा 7वा अध्याय म्हणजे जणू कैलास पर्वतच आहे. त्याच्या श्रवणरूपी प्रदक्षिणेने भक्त भाविकांना सर्वत्र यश प्राप्ती होते. त्यांचा सर्व प्रकारच्या दोषांचे निराकरण होते. हा 7वा अध्याय म्हणजे जणू हिमालय पर्वत असून शिवभक्ती ही त्याची कन्या स्वरूप आहे. तो भगवान शिव त्या भक्ती कन्येस वरून तिच्यासोबत या अध्यायरूपी हिमालयात येऊन निवास करून राहिला आहे. ते पुढे असेही म्हणतात की श्रोतेजन हो, या पुढचा अध्याय हा आणखी गोड आहे. त्यात त्या शिवयोग्यानी भद्रायूवर कोणती कृपा केली त्याचे वर्णन आलेले आहे. त्याचे पठण भाविक भक्तांनी अवश्य करावे आणि तो ब्रह्मानंद मिळवावा.
प्रापंचिक बुद्धीचा नाश करणाऱ्या त्या सिंहानेच मला आनंद देण्यासाठी हा ग्रंथरूपी ज्ञानसागर निर्माण केला आहे. तोच शिवाशी एकरूप झालेला माझा पिता अर्थात सद्गुरु ब्रह्मानंद आहे. तोच जगद्गुरु आणि जगन्मातेही तोच आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा हा 7वा अध्याय शिवभाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने आणि आदराने श्रवण करोत. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.